एखाद्या घटनेचा विरोध म्हणून देशातील त्या देशाच्या एम्बेसी समोर आंदोलन करणं ही गोष्ट नवीन नाही. पण एम्बेसी समोर आंदोलन करता करता भान हरून दूतासावर हल्ला करणे आणि सुरक्षेच्या कारणास्तव गोळीबार करून त्यांच्यात अनेक जणांचा जीव जाणे हे क्वचित घडते. अशीच घटना घडली आहे पाकिस्तानमध्ये. जाणून घेऊया नेमकं काय झालं या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. आज आपण या घटनेबद्दल बोलणार आहोत. ती फक्त एक पाकिस्तानपुरती मर्यादित नाही, पण तिचे पडसाद संपूर्ण जगभर उमटू शकतात. पाकिस्तानमधील कराची शहरात अमेरिकन एम्बेसीवर झालेला हल्ला हा केवळ एक निषेध नव्हता, तर आंतरराष्ट्रीय तणावाचे धगधगणारे रूप होते. ही घटना घडली 1 मार्च 2026 रोजी पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या व संवेदनशील शहरांपैकी एक असलेली कराची शहरांमध्ये. कराची शहरातील अमेरिकेच्या एम्बेसी समोर हजारो लोक जमले, मोठमोठ्या घोषणा देऊ लागले. सुरुवातीला हा जमाव फक्त निषेधासाठी होता, पण घोषणा देता देता वातावरण इतकं तापलं की परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली. कोणी सुरक्षा भिंतीवर चढू लागले, तर कोणी एम्बेसीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. सुरुवातीला सुरक्षा रक्षकांनी तो प्रयत्न हाणून पाडण्याचा प्रयत्न केला, पण हळूहळू त्यांच्या हाताबाहेर परिस्थिती जाऊ लागली आणि त्यांनी गोळीबार केला. प्रश्न येतो, हा संताप नेमका कशामुळे उसळला? तर यामागं मोठं कारण होतं इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खोमेनी. खोमेनी यांच्या मृत्यूची बातमी आंतरराष्ट्रीय माध्यमातून पसरली. अमेरिका आणि इस्रायली सैनिक कारवाई त्यांचा मृत्यू झाला ही बातमी समोर येताच जगभरातील अनेक देशांसोबत पाकिस्तानमध्ये संतापाची लाट उसळली. खोमेनी हे शिया मुसलमानाचे एक मोठे धार्मिक आणि राजकीय नेते होते आणि त्यात पाकिस्तानमध्ये शिया मुसलमानाची संख्या जास्त आहे. त्यामुळे शिया मुसलमानासाठी त्यांची मृत्यूची बातमी ही धक्कादायक आणि भावनिक कारणाची होती. ही बातमी आल्यानंतर सुरुवातीला मीडियावर #रिव्हेंज, #डाऊन विथ अमेरिका असे हॅशटॅग ट्रेंड करू लागले. काही ठिकाणी छोटे मोठे निषेध होऊ लागले. काही धार्मिक संघटनांनी तात्काळ निषेध मोर्चाचा हक्क दिला. 1 मार्चच्या सकाळी साधारण 11-12 वाजल्यापासून कराचीत माई कोलाची रोड परिसरात लोक जमा होऊ लागले. सुरुवातीला घोषणाबाजी, बॅनर, पोस्टर सगळे नियंत्रणात होते, पण दुपारी 1 वाजेपर्यंत जमाव हजारोंमध्ये पोहोचला. पोलिसांनी आधीच एम्बेसी भोवती कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. पाकिस्तानमधील रॅपिड ॲक्शन फोर्स, स्थानिक पोलीस आणि अर्धसैनिक दल तयार होते तोपर्यंत परिस्थिती नियंत्रणात होती. पण साधारण दुपारी 1:30 ते 2च्या दरम्यान परिस्थिती बिघडायला सुरुवात झाली. काही आक्रमक निदर्शकांनी पोलिसांच्या बॅरिगेटवर दगडफेक केली. काही दूतावासाच्या मुख्य गेटवर धावत घेतली, काचा फोडल्या, गाड्याची तोडफोड करण्यात आली. असे प्रकार झाले. जमावात काही अज्ञात लोकांनी पेट्रोल बॉम्बसारखी ज्वलनशील वस्तू फेकल्याचेही सांगितले जाते. आता मात्र परिस्थिती हाताबाहेर जात आहे असे पाहून पोलिसांनी सुरुवातीला लाठीचार्ज केला. त्यानंतर अश्रूंचा मारा करण्यात आला, पण जमाव मागे हटण्यास तयार नव्हता. उलट पोलिसाच्या या कृतीने जमाव अधिक आक्रमक होत गेला. काही निदर्शकांनी सुरक्षा रक्षकांवर थेट हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हळूवार परिस्थिती बिघडत गेली. साधारण दुपारी 2:15 वाजता परिस्थिती पूर्णपणे पोलिसाच्या हाताबाहेर गेल्याचे पोलिसांनी समजले. त्यानंतर चेतावणी म्हणून त्यांनी हवेत गोळीबार केला. तरी परिस्थिती नियंत्रणात आली नाही. उलट आणखी आक्रमण होऊन एम्बेसीच्या आतील परिसरात घुसण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा मात्र त्यांच्यावर थेट गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात अनेक जण जखमी झाले. अधिकृत आकडेवारीनुसार कराचीतील घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला, तर देशभरातील संबंधित निदर्शकांमध्ये मृत्यूची संख्या 23 पर्यंत असल्याचं समजते. 100हून अधिक लोक जखमी झाले. त्यापैकी काहींची प्रकृती अजूनही गंभीर आहे. सगळ्यात मोठा प्रश्न पडतो की हा हल्ला पूर्वी नियोजित होता का? कारण काही तंत्राच्या मते सुरुवातीला निषेध स्वाभाविक होता, पण त्यात काही अतिरेकी घटक मिसळले आणि त्यांची परिस्थिती हिंसक बनली असे सांगितले जाते. पाकिस्तान सरकारने या घटनेची चौकशी सुरू केल्याचेही सांगितले. काही संघटनांवर बंदी घालण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, पण या घटनेनंतर अमेरिकन एम्बेसीने या तत्काळ सर्व सेवा बंद केल्या. कर्मचारी सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने आपल्या नागरिकांना पाकिस्तानमध्ये प्रवास टाळण्याचा इशारा दिला. पाकिस्तानमध्ये सुरक्षा व्यवस्था आणखीन कडक करण्यात आली. कराची, लाहोर, इस्लामाबाद आणि पेशावर येथे अतिरिक्त पोलिसांचे सैन्य तैनात करण्यात आले. काही भागात मोठ्या जमाबंदीवर निर्बंध घालण्यात आला. पाकिस्तान सरकारने त्याच्या परीने सर्वतोपरी प्रयत्न केले, पण या घटनेचे आंतरराष्ट्रीय स्तरावर काय परिणाम होऊ शकतात? तर पहिलं म्हणजे अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधावर याचा थेट परिणाम होऊ शकतो. दुसरे म्हणजे तणाव आणखी वाढू शकतो. इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष अधिक नाजूक टप्प्यावर आहे. अशा घटना त्या संघर्षांना आणखी भटकू शकतात. अजून एक बाजू अधिक दिसते की रस्त्यावर लोक भावनेच्या भरात उतरले. सुरक्षा दलांनी त्यांचे कर्तव्य बजावले आणि शेवटी जीव गमावले ते सर्वसामान्य लोकांनी. राजकारणात धर्म आणि आंतरराष्ट्रीय राजनैतिक खेळ यामध्ये अडकून सामान्य माणूस पुन्हा एकदा बळी ठरला. या सगळ्या घटनेतून एक गोष्ट तर स्पष्ट दिसते, जागतिक राजकारणातील पडसाद हजारो किलोमीटरवर दूर असलेल्या शहरातील उमटू शकतात.
सोशल मीडियाच्या युगात आवळलेल्या गवतावर एखादी ठिणगी पेटून पेट घ्यावा तशा या भावना पेट घेतात आणि जेव्हा या भावनांना योग्य दिशा देणारं जबाबदार नेतृत्व नसतं तेव्हा परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जाते. ही घटना केवळ बातमी नसून एक इशारा आहे. जगाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात घडणारी घटना किंवा तणाव किती पटकन स्थानिक हिंसेत बदलू शकतो याचे जिवंत उदाहरण आहे. आता ही गोष्ट इथे संपत नाही. पुढचे काही दिवस आणखी निर्णय ठरतील की याचा संघर्ष कुठपर्यंत जाऊन थांबणार आहे आणि याचे परिणाम पाकिस्तानला कोणत्या गोष्टीला सामोरे जावे लागणार आहे. तुम्हाला या घटनेनंतर काय वाटतंय हे आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा.